वृश्चिक राशीच्या जातकांना लग्नस्थानाचे अधिपती मंगळदेव तृतीयातनं गोचर करत आहेत मकर राशीमधून। त्यामुळे परिश्रमाचा आणि विशेष संघर्षाचा हा महिना म्हणता येईल। या महिन्यामध्ये मोठ्या गुंतवणुकी होऊ शकतात, कामाची धावपळ वाढणार आहे, सातत्य तुम्हाला ठेवावं लागणार आहे। तृतीय स्थानामध्ये मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस विशेष कीर्ती प्रसिद्धीचे शुभ संकेत घेऊन येतात, कारण त्यांच्यासोबत शुक्रदेव आणि बुधदेवांची युती आहे। चतुर्थ स्थानातनं शुक्रदेव बुधदेव गोचर करतील 4 ते 6 फेब्रुवारीला। त्यामुळे तुम्हाला या महिन्यामध्ये नवीन काहीतरी करू पाहताय किंवा नवीन काहीतरी घेऊ पाहताय, वास्तूसाठी किंवा वाहनासाठी खरेदीचे विचार आहेत, तर या दरम्यान तुम्ही घेऊ शकता। दुसऱ्या आठवड्यानंतर तुम्हाला यासाठी शुभ स्थिती दर्शवत आहे। मातृसौख्याच्या दृष्टीने, पत्नी किंवा पतीच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना उत्तम असणार आहे। व्यापार वृद्धीसाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहे। संतती सौख्यासाठी, प्रणयासाठी हा महिना विशेष म्हणता येईल। शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी शनिदेवांची उपस्थिती आहे, त्यामुळे कुठल्याही विषयावरती जास्तीत जास्त सखोल अभ्यास तुमच्याकडनं होणं अपेक्षित आहे किंवा आवश्यक ठरणार आहे। शनिदेव पंचमात असले की तुम्हाला वारंवार अभ्यासामध्ये दिरंगाई करणं, टाळाटाळ करणं किंवा अस्वस्थता जाणवणं या काही गोष्टींमुळे अभ्यासातील दुर्लक्ष वाढू शकतं, म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे। तुमच्या राशीला शनी महाराजांची ढय्या नाही किंवा 7.5 सुद्धा नाही, परंतु पंचमातील शनिदेवांचे हे फळ मिळत असतं। अष्टमातील गुरुदेव लाभ प्राप्ती आणि तसेच एखाद्या विशेष कार्यातनं नामांकन प्राप्त करून देतात। भाग्याची स्थिती उत्तम आहे, शुक्रदेवांची बुधदेवांची या ठिकाणी दृष्टी येते, त्यामुळे भाग्य आणि शुभ संकेत वारंवार तुम्हाला प्राप्त झालेले या महिन्यात दिसून येत आहेत।